तुमच्या मतदारांनी तुमच्यावर पुन्हा एकदा विश्वास का ठेवावा असं तुम्हाला वाटतं? केले झालेले विकास कामं आणि आता गणेश पैलवान असतील, भागानगरे, चोपडा, आम्ही सगळे 20 वर्षापूर्वी एकत्र होतो आणि प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला टेस्ट केलेले आणि आम्ही सगळेजण इझी अवेलेबल होणारे माणसं आहोत. ती लोकांचीच भावना आहे, यांनी उभं राहावं परत. नगर शहरामध्ये आज आपल्या प्रभागामध्ये नगर शहर नाव घेतं आपल्या प्रभागात जे विकास कामं झाले आजकालचे त्या दृष्टीने लोकांचा इतका विकास झाला आहे तर आता हेच लोक पाहिजे आहे ना. आता त्यांनी सांगितलं संग्राम भाईयांच्या आणि गणेश भोसलेंनी उपमहापौर असताना सारसनगरमध्ये 10 कोटीचं स्टेडियम केलं आहे. त्याच्यात जिम्नॅशियम हॉल, बाकी तुमचं बॅडमिंटन, त्यानंतर जॉगिंग ट्रॅक, वेगवेगळे म्हणजे क्रीडा तिथं होणार. म्हणजे हे क्रीडा संकुल महाराष्ट्रात नाही, म्हणजे अशा पद्धतीचं क्रीडा संकुल एका प्रभागात होते. किती मोठी बाब आहे. विकास फक्त विकासाचं आम्ही जे आमचा विकास दाखवतोय लोकांना हे आम्ही केलंय. नमस्कार सर. नमस्कार. प्रभाग क्रमांक 14 मधूनच निवडणूक लढवावी ही प्रेरणा कशी आली तुम्हाला? पहिल्यापासून त्याच भागात राहतो आम्ही सगळे. आम्ही आमच्या प्रभागातच राहतो. त्याच्यामुळे समाजाची जनसेवा करण्याच्या उद्देशाने आम्ही तिथे एकत्र आलो. प्रॉपर आम्ही तिथले जे 5-5, 6-6 इलेक्शन तिथंच झाले म्हणतं काय दुसरीकडे कसं जाणार. त्या प्रभागात सगळं आतापर्यंत जे काही काम आहे सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, सांस्कृतिक असेल, हे सगळं त्याच प्रभागात करत असल्यामुळं मग त्याच प्रभागातून याच्या अगोदरही तिथलं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि म्हणून याही वेळेला तिथूनच प्रतिनिधित्व करण्यासाठी माझं सुद्धा मी त्या वार्डात गेली 25-30 वर्षापासून राहतो. प्लस जी माझी पत्नी आता उभी आहे मीना चोपडा, ती सुद्धा त्याच प्रभागातली भावनेनगर परिसरात राहत होती. म्हणून असं वाटलं आणि आम्हाला कंपनी चांगली भेटली सगळी, त्यामुळे एकमेकाला हे करून आम्ही उभं राहिलो त्या वार्डामध्ये. एक नगरसेवक म्हणून तुम्ही स्वतःची ओळख कशी सांगाल? प्रभागातील ज्या काही समजा मोठे तर विकास कामं आहेत, परंतु त्याच्याबरोबर नागरिकांना काही वेळेला किरकोळ प्रॉब्लेम्स येतात, काही अडीअडचणी येतात नगरसेवक म्हणून, तर त्या वेळेला प्रत्येक वेळेला तातडीने अवेलेबल होणं, त्यांना जी जी अडचण असेल ती सोडवणं, म्हणजे एक तातडीने त्यांना उपलब्ध होणं कुठल्याही प्रसंगी, काही प्रसंग सुखाचा असो, दुःखाचा असो, अडीअडचणीचा असो, दवाखान्याचा असो, याच्याकरता एक जनसेवक म्हणूनच आम्ही तिथं काम करतो. आता तुमच्या मतदारांनी तुमच्यावर पुन्हा एकदा विश्वास का ठेवावा असं तुम्हाला वाटतं? केले झालेले विकास कामं आणि आता गणेश पैलवान असतील, भागानगरे, चोपडा, आम्ही सगळे 20 वर्षापूर्वी एकत्र होतो आणि प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला टेस्ट केलेले आणि आम्ही सगळेजण इझी अवेलेबल होणारे माणसं आहोत. त्याच्यामुळं त्यांनी विश्वास ठेवतातच. आणि लोकांचीच भावना आहे, यांनी उभं राहावं परत. दुसऱ्याला ते हे नाही करत की ते भोसलेच्या पॅनलमध्ये जावं. भागनगरीत चांगलं काम करतात. नवीन आम्हाला फुलसंदर जॉईन झाले. आम्ही चारी पहिली शिवसैनिक होतो, त्यामुळे लोकांची मागणी आहे की बाबा तुम्हीच उभं राहा, कशाला काय. त्यामुळे आमची इच्छा झाली. नगर शहरामध्ये आज आपल्या प्रभागामध्ये नगर शहर नाव घेतं आपल्या प्रभागातून जे विकास कामं झाले आजकालचे त्या दृष्टीने लोकांचा इतका विकास झाला आहे तर आता हेच लोक पाहिजेत. कोणती अशी विकास कामे आहेत असं तुम्हाला वाटतं की ज्यामुळे तुमचा हा जो आत्मविश्वास आहे हा तुम्हाला जाणवतो? जो मूलभूत प्रश्न असतात ते तर आम्ही केले, समजा पाणी, रस्ता, लाईट, ड्रेनेज, हे तर आम्ही कधीच झाले ते बाकी. पण त्याच्या पुढं जाऊन आज कॉन्क्रीटचे रस्ते झाले सगळीकडं, गटार कुठं उघडी नाही आहे. त्याच्यानंतर असे हॉस्पिटल झाले, हॉल झाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉल झाले, महिलांसाठी झाले, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झाले. म्हणजे इतके नगर शहरात नाही ते आमच्या प्रभागात येतात. आज अख्ख्या नगर शहरात नाही पण आपल्या 14 मध्ये ते झाले. आणि काही लोकांचे दुसरे सुद्धा कामं असतात ना, पालिकेचे असतात. पण त्याचं कुठे ॲडमिशन असेल, त्याचं कुठं हॉस्पिटलायझेशन असेल. कोरोनात भागनगरींनी खूप काम केलं आहे, कोरोनात भोसलेंनी खूप काम केलं आहे. त्यामुळे लोक आम्हाला हक्काचा माणूस समजतात. काय आलं घरचेच आहेच, पण काय झालं तर मग हे लोक 1 मिनिटात येतात जाऊन आणि काम करणार. म्हणून लोकांची मागणी की तुम्ही इथं उभं राहा, कामच करणार. सांगितलं म्हणजे काम होणार असं. आता 25 वर्ष झाले तिथं आम्ही काम करतोय. जर काम नसतं केलं तर आतापर्यंत घरी बसवलं असतं लोकांनी. दुसरा विषय असा आहे की आता आमच्या प्रभागात कचरा डेपो होता. कचरा डेपो आम्ही सगळ्यांनी मिळून तो कचरा डेपो हलवला. पूर्वी तिथल्या घरांची किमती हजारात होत्या
आणि आता त्याच घरांची किमती कोटीच झाल्या. लोकांना हा फरक जाणवला. ह्याच्यात संपूर्ण लोकांना संरक्षण मिळालं, सगळ्या सुविधा मिळाल्या आणि इझी अवेलेबल, कायम तत्पर सेवा, त्याच्यामुळे लोकांनी स्वीकारलं. आजचा जर विचार केला तर प्रभाग क्रमांक 14 मधला सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे या निवडणुकीसाठी? विकास, फक्त विकासाच्या आम्ही जे आमचा विकास दाखवतोय लोकांना, हे आम्ही केलंय. आणि त्याच मुद्द्यावर आम्ही पुढचं सुद्धा विकासाचं दुसरं काय असतं लोकांना. आणि आम्ही इझी अवेलेबल आहेत. म्हणजे एखादी महिला असली तर तिला सुद्धा अशी काय वाटलं नाही पाहिजे, ते कधी बी आम्हाला फोन करतात, घरी येतात, फार किचनपर्यंत येतात. हा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्या इलेक्शनचं काय वाटत नाही. आणि विरोधकांकडे जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यांच्याकडे कुठला मुद्दा आहे, तर त्यांच्याकडे मुद्दाच नाही आहे कुठला. म्हणजे ज्या मूलभूत सुविधा असतात, दर्जेदार रस्ते असतील, पाण्याच्या लाईन्स असतील, ड्रेनेज लाईन असेल, लाईटचे विषय असतील, घंटागाड्याचा कचऱ्याचा विषय असेल, हे सगळे विषय मार्गी लागले. आणि याच्याबरोबरच आता जसं भोसले साहेबांनी सांगितलं की जे मोठमोठे प्रोजेक्ट आहे, म्हणजे नगर शहरात, नगर जिल्ह्यात कुठं नाही असं हॉस्पिटल आपल्या प्रभागात होतं आहे. म्युझिकल फाउंटन जिल्ह्यात कुठं नाही, शहरात कुठं नाही, ते पहिले आपल्याकडं होतं आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर ITIची जी भिंत आहे, त्या भिंतीला एक आपल्या नगर शहरातील जेवढे ऐतिहासिक स्थळं आहेत तर त्यांचे एक शिल्प त्या ठिकाणी उभे केले, अत्यंत चांगले दर्जेदार. त्याचबरोबर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स की जे जिल्ह्यात शहरात कुठं नाही, ते पहिले आपल्या प्रभागात होते. म्हणजे मूलभूत सुविधा तर पुरवल्याच. आणि हे सगळं करत असताना माननीय आमदार संग्राम भाई जगताप यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. आणि मग भोसले साहेब असतील, शीतलताई जगताप असतील, चोपडा साहेब असतील, फुलसौंदर साहेब असतील, आम्ही त्याचं एक योग्य नियोजन करून प्रभागात चांगल्या पद्धतीची कामं आहे, सगळ्या पद्धतीने झालेली विकास कामं. भोसले साहेबांच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणातून, ते झाडं नुसते लावले नाही तर ते जगवले. आणि आज त्याचा बदलही जाणवतो आपल्याला. त्याच्यामुळं विरोधकांकडं आज तरी त्या प्रभागात कुठलाही मुद्दा नाही. तुम्ही जर निवडून आलात तर पुढच्या 100 दिवसांमध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये असा कोणता बदल दिसेल नागरिकांना, मतदारांना? आमचा आता मेन उद्देश आहे की ह्या पुढच्या काळामध्ये इम्प्रेल हॉटेल आहे, शिवाजी महाराज पुतळा आपला, ते शिवाजी महाराज चौक, ते बोरडगावची हद्द, म्हणजे बोरडगाव रोड जो आहे, जो वर्षानुवर्ष बोरडगाव रोड म्हणतात त्याला, तो आम्हाला कोठी ॲश पॅलेस जसा रस्ता आहे कॉन्क्रिटीकरणाचा, दोन्ही साईडनी पेविंग ब्लॉक, मध्ये डिवायडर, मध्ये लाईट्स, म्हणजे जेणेकरून त्या बोरडगाव रोडला कोणी आलं तर त्यांना ते वाटलंच नाही पाहिजे आपण बोरडगाव रोडला आहे. हा महत्त्वाचा विषय आम्हाला ह्या पुढच्या काळामध्ये तो घेऊन यायचा. आणि तो जर झाला तर बोरडगाव रोडचा चेहरा मोहराच बदलून जातो पूर्ण. बाकीचे ते इंटरनल सगळे आमचे रोड रस्ते हे तर सगळे झालेले, पण मेन रस्ता हा तो आम्हाला कॉन्क्रिटीकरण, साईडला फुटपाथ, मध्ये लाईट्स, डिवायडर, एकदम उत्तम प्रतीचा असा देखणारा रस्ता आम्हाला तिथं तयार करायचा. आणि काय होतं आहे की या प्रभागात इतक्या सुविधा आमची जी कमिटी होती, म्हणजे आमचे जे नगरसेवक होते, भोसले साहेब असतील, बागरगिरी असतील, शीतलते असतील, आमचं कॉर्डिनेशन खूप भारी होतं. गेली 7 वर्ष आम्ही बरोबर आहोत. 2 वर्ष आम्हाला कोरोनात काम करायला भेटलं नाही, आम्हाला निधी भेटली नाही. नंतर 3 वर्षात आम्ही एवढे सारे कामं केलेत. आता 2 झाले आम्ही नगरसेवक नाही, तरी आम्ही आजच्या वार्डात तेवढं कामं करतो. बाहेरगावून जर कोणी नातेवाईक आले, कोणाचे वार्डात जर राहणारे रहिवासी किंवा कोणी बाहेरून आलं तर तो आज त्याला इम्प्लिमेंट आज शिरला किंवा कुठून शिरला तर तो पहिला असं इकडे तिकडे बघतो, काय आपण रॉंग साईडला तर रॉंग जागे तर नाही आलो. इतका बदल गेल्या 5-7 वर्षात तिथे झाला आहे. यांच्या प्रयत्नातून आयसा चौक झाला, सीच्या माध्यमातून त्या चाणक्य चौकात एक झालं आहे, तर यांनी सांगितलं ती भिंत झाली, म्युझिक फाउंटन झालं इतकं मोठं, नगर शहरात नाही, नगर जिल्ह्यात कुठे नाही असं म्युझिक फाउंटन झालं आहे. लोकांना जर कोणी माझ्या घरी 2 पाहुणे आले तर त्यांना न्यायला कुठं हे नव्हती सुविधा. तिथे गेलं का लोक बच्चे कंपनी खुश असतात. तुम्ही सुद्धा एक चक्कर साई गार्डनला मारा, तुम्हाला सुद्धा असं, तुम्हाला तर पट्टी बांधून नेलं तर तुम्ही म्हणणार नाही मी नगरला आहे. बाहेरगावून जे लोक येतात त्यांना असं एकदम नवीन नवीन वाटतं. जसं आपण पुण्याला जातो 1-2 महिन्यांनी की असं काहीतरी नवीन वाटतं बदल झालेला. तसा बदल गेल्या 7 वर्षात वार्ड नंबर 14 मध्ये खूप म्हणजे खूप भारी झाला. तुमच्या मते विकास हे म्हणजे फक्त काम आहे की त्यामागचं नियोजन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे? विकास म्हणजे फक्त रोड रस्ते नाही, ते जनतेसाठी बी आपण उपलब्ध पाहिजे. छोटे छोटे कामंसुद्धा केले पाहिजेत. काही बी महिलांच्या, मुलांच्या, ज्येष्ठांच्या काही समस्या असल्या
त्याच्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी उपलब्ध राहिलं पाहिजे आणि आम्ही त्यासाठी उपलब्ध आहेत. आम्हाला कधी कोणी कॉन्टॅक्ट करायला किंवा फोन करायला का भेटायला का घरी यायला कोणाला काही वाटत नाही. सरळ म्हणजे येतात, म्हणजे आपल्या घरातल्या माणसासारखं. हा महत्त्वाचा. फक्त तुम्ही विकास म्हटले आणि बाकीचं काहीच नाही, लोकांशी नीट बोलणं नाही, तर त्यालासुद्धा पण नाही. या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून हे सगळं चाललं आहे. आणि त्यांना माहितीच आहे की ह्यांच्याकडे गेले तर माझं काम होणार नाही. म्हणजे वार्ड नंबर 34 जे नगरसेवक आहेत आम्ही चौघं, त्यांना असं त्याने ठाम माहिती आहे आपला प्रश्न मोठा असेल, पोलीस स्टेशनचा असू, दुसरं कोणी खूप प्रश्न असतात, नुसतं विकासाचं सोडून सुद्धा बाकी सांसारिक कौटुंबिक असतात. त्यांना माहिती आहे यांच्याकडे गेल्यावर माझं काम होणार आणि आम्ही 100% काम करतो त्याचं. त्यामुळे लोक परत परत येतात ना. कोविडमध्ये ना, कोविडमध्ये इतकी वाईट परिस्थिती होती. एक हातावर पोट असणारी माणसं जे कुठं गाडीवर काम करतात, कुठं हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात, छोट्या छोट्या हॉटेलमध्ये जे बिगारी काम करतात, त्यांच्या घरी एक आठवड्याचा किराणा असतो. म्हणजे खाण्यापिण्याची उपलब्धता आठवड्याला, ते दर आठवड्याला दर मंगळवारी ते किराणा ते माल भरतात. पण हे कोविड लागलं आणि मग त्यांचं ते किराणा संपला, उपासमार व्हायला लागली. त्या काळामध्ये आम्ही काय केलं, सुरुवात केली. मी सगळा किराणा आणला, 2-3 लाख रुपयाचा मटेरियल आणलं ना, आम्ही ते वाटायला सुरुवात केलं आणि लोकांना आव्हान केलं, बाबा असं असं आपण करतो आहे. तर प्रभागातले लोकंसुद्धा इतके दानशूर आहेत. कमीत कमी 15 ते 20 लाख रुपयाचा किराणा आम्ही त्या महिन्याभरात लोकांना वाटला. अक्षरशः लोक रडायचे की साहेब आमच्या घरी काहीच खायला नाही, दानासुद्धा नाही म्हटले काय असं. म्हणजे अशी परिस्थिती. एका ठिकाणी तर आम्हाला फोन आला की बाबा इथं एक असे महिला राहते आणि त्यांच्या घरी लय वाईट परिस्थिती, पण ते असं त्यांना ते कोणाला महागायसुद्धा त्यांना ते कसं तरी वाटतं, चांगल्या घेते असले त्यांना. मग तिथं मी माणूस पाठवला, किराणा घेऊन गेले, त्याच्या घरी दिला. ते अक्षरशः रडली ती महिला. म्हणजे रोज आम्ही लोकांचे फोन आले काय, आम्ही लिस्ट बनवायचं, आमच्या घरातले सगळे मुलं बाळं सगळे आम्ही पॅकिंग करायचो, सगळ्यांना बोलून घ्यायचो आणि द्यायचो. म्हणजे अक्षरशः काही आमचे पाहुणे रावळे म्हणायचे, अरे तुम्ही काय लावलं आहे, आज कुणी कोणाला भेटत नाही, तुम्ही तुमच्या लोक इतके घरी येत आहेत, रोज तुम्ही त्यांना देताय भेटताय. म्हणजे हे आम्ही सामाजिक बांधिलकी आपली आपण तिथं करतो, तर ह्या गोष्टी भ्यायचं नाही. आणि हे तसंच झालं. आता भागानगरे झाले, चोपडाजी झाले, भगवानराव झाले, हे आम्ही त्यावेळेस काम केलं. कोणाला रेमडिसिव्हिर लागले, कोणाला काही बेड्स लागले, कोणाला दवाखाना लागला, आम्ही उभा राहिलो त्याच्या काळामध्ये. कामांव्यतिरिक्त समाजामध्ये समरस व्हावं लागतं. आता आमच्या प्रभागामध्ये व्यायामाचं साहित्य आहे, त्याच्यानंतर 2-3 योगा आले. मग आमच्या नक्षत्र लॉनमध्ये 100 लोक रोज व्यायामाला येतात. नक्षत्र लॉनमध्ये प्राणायाम चालतो, 18 वर्षापासून प्राणायाम चालतो. तसंच आता वेगवेगळे शिबिरं घेतो आम्ही. त्यानंतर नवरात्र महोत्सव असेल, शिवरात्री महोत्सव असेल, गणेशोत्सव यांच्या तिथला एक नंबर होतो. म्हणजे लोकांच्या मध्ये आम्ही मिसळतो. आणि हे पाणी, रस्ते, लाईट याच्या व्यतिरिक्त लोकांना असं वाटतं की हे आपल्या कुटुंबातले माणसं आहेत. ही भावना जेव्हा तयार होती, ही एका रात्रीत होत नाही. याला विश्वास हा शब्द उच्चारायला 1 सेकंद लागतो, परंतु तो कमवायला आपलं संपूर्ण आयुष्य द्यावं लागतं. आणि तो विश्वास आम्ही सगळ्यांनी संपादन केलेला आहे. तुम्ही आता जो मुद्दा मांडला, खेळ, क्रीडा किंवा व्यायाम, तर क्रीडेसाठी किंवा खेळांसाठी तुम्ही आणखी काय विजन आहे का तुमचं? आहे ना. आता त्यांनी सांगितलं, संग्राम भाईयांच्या आणि गणेश भोसलेंनी उपमहापौर असताना सारसनगरमध्ये 10 कोटीचं स्टेडियम केलंय. त्याच्यात जिम्नॅशियम हॉल, बाकी तुमचं बॅडमिंटन, त्यानंतर जॉगिंग ट्रॅक, वेगवेगळे म्हणजे क्रीडा तिथं होणार. म्हणजे हे क्रीडा संकुल महाराष्ट्रात नाही, म्हणजे अशा पद्धतीचं क्रीडा संकुल एका प्रभागात होते. किती मोठी बाब आहे. आणि त्या फाउंटन सुद्धा त्याच पद्धतीचं आहे. म्हणजे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नसेल असं फाउंटन. ते असं फाउंटन तिथं लोकांना जर मिळालं असेल, निधी आला, हे बघा सरकारचे पैसे येतात, परत त्याचं योग्य मूल्यमापन, त्याचं योग्य वितरण, त्याची चांगल्या पद्धतीने मांडणी करून तो निधी, जनतेचे पैसे जनतेसाठी वापरले. गणपती विसर्जन जो आपला हिंदू आपण खूप मोठ्या प्रमाणात करतो. गणपती बसवल्यापासून लहान पोरांची लगबग किंवा लहान पोरं जेव्हा आपण गणपती 10 दिवस त्याचं पूजा करतो किंवा मनोभावे आपण त्याची श्रद्धा करतो, पण शेवटच्या दिवशी आपण जेव्हा गणपती बुडवतो तेव्हा लहान मुलं अक्षरशः रडतात. ते गणपती रडतात, त्यांना समजत नाही की 10 दिवस गणपती आपल्याला बुडवावा लागतो. गणेश भोसले यांनी एक संकल्पना मांडली. मी त्यांना कायम सांगतो की भाऊ, तुमचं ब्रेन खूप काम करतं आणि फ्युचरचं प्लॅनिंग त्यांना माहीत असतं.
त्यांनी कायमस्वरूपी हॉल, कायमस्वरूपी एक हौद आमच्या साईनगरचा जो गार्डन आहे त्याच्या बाहेर एक साईनगरचा तिथे त्या कायमस्वरूपी त्याने एक हौद विसर्जनासाठी करता करून ठेवलेला आहे. नगर शहरातले सगळ्यात जास्त गणपती तिथे बुडतात. म्हणजे सावडीतला गणपती तिथे बुडायचा, कारण तिथलं वातावरण असं होतं. ढोल असतात, नाश्त्याची सोय ते करतात, पूजा करतात, सगळं साहित्य ठेवलं जातं, टेबल लावले जातात, अख्ख्या कुटुंब तिथं येऊन ते पूजा करतात. त्यांचे फोटो आम्ही काढतो, त्यांना आम्ही तसबिरी त्यांना पाठवतो फोल्ड केलेलं. लोकांना खूप बरं भावतो आणि त्यांच्या स्वागताला आम्ही तिथं सकाळी 7 ते जोपर्यंत शेवटचा गणपती बुडत नाही तोपर्यंत आम्ही तिथं उभे असतो. हॉल जो गणपती बुडवायचा जो हे आहे, हौद आहे, त्यांची संकल्पना त्यांनी मांडली. याच्यानंतर अजून तर कुठेच नाही नगर शहरात. आत्तापर्यंत नगर शहरामध्ये तसा RCC हौद नाही. पहिला आपल्याकडेच केला आणि त्याला इतका उत्तम प्रतिसाद आहे. त्या दिवशी म्हणजे 10,000 लोक कमीत कमी तिथं आमच्याकडे येतात. ते बी पहिलं काय व्हायचं, म्हणजे घरातले लोक आपला गणपती येतो मंडळामध्ये द्यायचे आणि मंडळाच्या गाडीमध्ये जायचं ते बुडायचे. पण आज सगळं फॅमिली, बायका मुलं ते घेऊन त्याचा ते आनंद घेतात. 8-8, 10-10 लोक येतात. तसंच हॉल हे सुद्धा भागनगर सुद्धा त्या फुले, सावित्रीबाई फुले नगर आहे, जुनं सारस नगर आताचं, तिथं सुद्धा हे मोठ्या प्रमाणात करतात. ते सुद्धा हजारो गणपती येतात बुडवायला. लोकांची भावना आहे साहेब त्या गणपतीबद्दल. विसर्जनाचं याच्या अगोदर इतका आनंद घेताना आम्ही पाहिलं नाही लोकांना. म्हणजे अगदी परिवारच्या परिवार येत आहेत, मस्तपैकी सगळे आनंद घेत आहेत, तिथं नाचतायत, परिवारासहित नाचतायत, आपले लहान मुलं असतात, काही कॉलन्यांच्या गणपती असतात, परंतु सगळे एकदम कौटुंबिक वातावरण त्या ठिकाणी असतं. आणि अगदी विसर्जनाचा इतका आनंद, म्हणजे आपण पूर्वी फक्त पुणे मुंबईमध्ये पाहायचो, पण आपल्या नगरमध्ये ही सुरुवात संग्रामभाई यांच्या मार्गदर्शनाखाली भोसले साहेबांनी सुरुवात केली गणेश विसर्जनाची. ती संकल्पनाच नव्हती कुणाच्या. आपण काय करायचो, 10 दिवस इतकं धार्मिकतेने त्याची पूजा करायची, अर्चा करायची, सगळ्या परिवाराने त्या सगळं एक धार्मिक आध्यात्मिक वातावरण आपल्या घरात असायचं. आणि नेमकं विसर्जन आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने व्हायचं. म्हणजे नको त्या ठिकाणी काही नाले असायचे, कुठंतरी जिथं घाण पाणी वाहत आहे, मग आपल्याला ते वेदना व्हायची. आणि खऱ्या अर्थाने त्यांना ते आणि कुठं पाहण्यात आलं. विहिरीत सुद्धा टाकले जाते. ते शेतकरी सुद्धा त्यांना ते आवडत नाही की त्यांची ते विहीर, ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि ते विहीरमध्ये गेलं तर ती विहिराचं ते सप जे असतात पाणी यायचं ते बंद होतात आणि ती विहीर सुद्धा खराब होते. त्याच्यामुळं मग आणि एकदम इतके लोक आनंद घेतात. तुम्ही जर आले तर सकाळपासून ज्येष्ठ नागरिक असतात, काही महिलांनी बसवलेले गणपती असतात, ते महिला त्यांचे मंडळाचे गणपती घेऊन येतात, ज्येष्ठ नागरिक बसवलेले असतात त्यांनी, आणि परिवारातले तर पूर्ण परिवारच्या परिवार त्या ठिकाणी येऊन एकदम आनंद घेत असतो. एकदम चांगल्या पद्धतीने तो विसर्जनाचा कार्यक्रम नगरमध्ये एक नवीन परंपरा चालू झाली या माध्यमातून. सर, स्थानिक व्यापाऱ्यांसाठी तुमचं काय विजन आहे सर्वांचं? स्थानिक व्यापाऱ्यांसाठी आता बाजारपेठा आहेतच, परंतु आता काय झालं, बाजारपेठांचे रस्ते अरुंद आहेत. खरं म्हणजे ह्याच्यासाठी नक्कीच आता उपनगरं सुसज्ज झाली, उपनगरांमध्ये मॉल व्हायला लागलेत आता आपण पाहताय. कारण पूर्वीचं जे गाव होतं नगर शहर ते 2 मिशीच्या आतमध्ये होतं, दिल्ली गेट आणि माळेवाडा, आणि त्याच्यातच बाजारपेठ होते. पण तिथले रस्ते 6 मीटर 9 मीटरचे होते. आता आपोआप रस्ते मोठे, उपनगरात मोठे प्लॉट झाले, रस्ते मोठे झाले, त्याच्यामुळे आता तिथं मॉल वगैरे व्हायला लागले आता. आणि जसं आता भाजी मार्केट केडगावला गेले, चांगला विषय झाला, नाही तर तिथं रस्त्याची लोकांची अडचणी व्हायच्या, ट्रॅफिक जाम व्हायची. तसं आता व्यापाऱ्यांनी सुद्धा, मला असं वाटतं, व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन अशी मोठी 5-25 एकर जागा घेऊन तिथं नवीन मार्केट स्थापन करायला अजिबात अडचण नाही. लोकांची सोय होईल आणि व्यापाऱ्यांनाही आनंद होईल, ज्यांना माल घ्यायचा त्यांनाही आनंद मिळेल तिथं. कारण रस्त्याची समस्या मोठी आहे आणि आता प्रत्येकाकडे वाहन झालेले. तुम्ही पहा, नगर शहरातले आता सगळे मॉल सावडीच्या बाजूला जायला लागले. जर आता गणेश भोसलेंनी सांगितलं, तो रस्ता जर इम्प्रेल रोड ते बोरडगाव हा रस्ता जर मोठा झाला, चांगला झाला, तर ह्या बाजूला सुद्धा मॉल यायला तयार होतील. कारण त्यांना काय लागतं, रस्ते आणि सुरक्षितता. आणि लोकांनाही 4 व्हीलरमधून कुठली वस्तू घ्यायची झाली तर 4 व्हीलरमधून येतात. जसं नगर शहराचं गंज मार्केट आहे, गंज बाजार, तर तिथं आता सोनं खरेदी करायला पूर्वी खूप लोक यायची, पण आता सोनं खरेदी करणारा माणूस जर 4 व्हीलर घेऊन आला तर तो गंज बाजारामध्ये जाऊ शकत नाही. हा मुद्दा आहे. तर त्याच्यासाठी विशेष त्याच्यासाठी रस्ते चांगले झाले पाहिजे. रस्ते चांगले इन द सेन्स, रस्ते मोठ्या रस्त्यालाच बाजारपेठा होतात, तर त्या बाजारपेठा तिथं होऊ शकतं. जसं आता आपण ईगल प्राईड पाहिलं नगर शहरातली, मी महापौर असताना तिथं ओपन स्पेस होता, तो ते ईगल प्राईड बांधा, वापरा, हस्तांतरित करा ह्या पद्धतीने झालेली. आणि त्याचा 5.5 कोटी रुपयाचा प्रीमियम महानगरपालिकेला मिळाला. आणि ते ईगल प्राईड त्या तत्वातून ते तयार झालं. आज एक सुरेख बाजार मार्केटच झालं ना ते एक प्रकारचं.
आणि महापालिकेचा 1 रुपया लागला नाही त्याला. उलट त्या बिल्डरनी 5.5 कोटी रुपये महापालिकेला प्रीमियम भरला. दुसरं असं आहे की आमच्या इथं प्रभाग आहे, सारसनगर म्हणा, विनायकनगर म्हणा, साईनगर म्हणा, येथे मोठ्या प्रमाणे व्यापारी राहायला लागले. सगळ्यात विकसित नगर शहराचा भाग असेल तर तो साईनगर आहे, सारसनगर आहे. मोठ्या प्रमाणावर वसाहती नवीन झाल्या. लोकांना कसं सुरक्षा पाहिजे. व्यापारी हा दिवसभर दुकानात असतो, रात्री जर त्याला आपलं संरक्षण असलं तर तो बिचारा सगळ्याला वाटतं, मला सुद्धा वाटतं की चांगल्या एरियात मला राहायला पाहिजे. साईनगरसारखा भाग इतका डेव्हलप झाला आणि इतके सगळं गावातले सगळा जो व्यापारी वर्ग म्हणावं किंवा काय, ते सगळं साईनगर आणि सारसनगरमध्ये डेव्हलप, कारण त्या रस्ते त्यांना चांगले झाले, लाईट झाली, भागणे साहेब सांगितलं, पाण्याची सोय झाली, पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता. पहिले टँकर होता, आता एक बी टँकर नाही आमच्या वाटत. त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांची पसंती ही सगळी साईनगर आणि सारसनगरलाच आहे ना. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा चांगला एरिया झालेला आहे. भागानगरे साहेबांनी त्या स्वस्तिक चौकाच्या त्या बॅक साईडच्या रोडला एक सुंदर असं ते फूड स्ट्रीट झालं आहे, नगरमध्ये पहिलं झालं आहे चौपाटी. आणि तिथं संध्याकाळी तुम्ही जाताल तर इतके लोक आनंदाने येत आहेत, 4 व्हीलर येऊन घेत आहेत, गाड्यावर येतात, मुलं बाळांसह तिथं हे करतात. आणि एकदम नगर शहरातली सुंदर चौपाटी त्या ठिकाणी झाली आणि त्याच्या माध्यमातून सामान्य घरच्या माणसाला एक रोजगार मिळाला, त्याचं इन्कम सुरू झालं. थोडे तिडके नाही बघा, किती आहे 50-60 लोक, जवळजवळ 30-40 लोक आहेत, 40 लोक आहेत, अजून 35-40 प्रस्तावित काही लोक लोक आहेत. आहेत तिथे. की त्यांना ते त्या माध्यमातून जे हातावर पोट भरणारी मंडळी, खूप ज्यांच्याकडे भांडवल नाही आहे, होतकरू मुलं आहेत की ज्यांना बाबा काहीतरी करण्याची इच्छा आहे परंतु जागा उपलब्ध होत नाही, ते त्यांच्याकडे तेवढं भांडवल नसतं. मग अत्यंत कमी भांडवलामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची म्हणजे नगरमधली पहिली चौपाटी त्या ठिकाणी ती उभी राहिली. म्हणजे संग्रामभाई यांची संकल्पना होती, भोसले साहेब होते, सगळ्यांनी आम्ही बसून, फुलसुंदर साहेब असतील हे असतील, की एक नगरकरांना कुठंतरी कमी पैशामध्ये एक आपल्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन येऊन, परिवाराला घेऊन येऊन त्या ठिकाणी आपण आनंद घेता येतो. म्हणजे मग त्या ठिकाणी खेळण्या आहेत, मग त्या ठिकाणी लहान मुलं खेळण्याचा आनंद घेतात, मग वेगवेगळे स्टॉल्स आहेत तिथं की त्याच्यावर तुम्हाला मग पावभाजी असेल किंवा वेगवेगळे खाण्याचे जे पदार्थ आहेत ते सगळे त्या ठिकाणी आणि चांगल्या दर्जाचे पदार्थ मिळतात. म्हणजे एकदम उत्तम दर्जाचे सगळे पदार्थ आहेत, त्याची क्वालिटी चांगली असते, स्वच्छता चांगली असते. तिथं जे व्यवसाय करणारी सगळी मंडळी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा ग्राहकांशी संवाद असतो. म्हणजे एकदम एक नगरमध्ये एक वेगळी थीम त्या माध्यमातून चालू झालेली आहे. आणि त्यातून 2 गोष्टी झाल्या, एक तर लोकांना आनंद घेण्यासाठी, लहान मुलांना आनंद घेण्यासाठी जागा उपलब्ध झाली आणि दुसऱ्या त्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध झाला. असं पण त्याच्यावर आता 30-40 लोकांची कुटुंब चालत आहेत आणि चांगल्या पद्धतीने अगदी चालू आहे. पहिली ही चौपाटी त्या आनंद आमच्या तिथे होती. चौपाटी लागली की गाडी लागली का मग लोक स्कूटर लावायचे, स्कूटर लावणारच, मग ते तिथं ट्रॅफिक जाम व्हायची, खूप लोकांच्या तक्रारी राहायच्या. हे हरलं संग्रामभाईने की बा लोक घालायला तो निवत येतो, तो कसा खाऊ लगेच जात नाही स्कूटरला, मग तिथं स्कूटर बाजूला घ्या, लोकांचे नागरिकांचे भांडं व्हायचे, त्या गाडीवाल्यांना सुद्धा त्रास व्हायचा. मग संग्रामभाईंनी, भोसले साहेबांनी, फुलसुंदर साहेबांची कल्पना आली की ही आपण शिफ्ट करूया. मग ती शिफ्ट भागनगर साहेबांना ती जबाबदारी देण्यात आली की बा आता हे तुम्ही ती जागा त्यांनी सांगितली बाईनं, जागा ती संग्रामभाईनं की तिथं जागा आहे. मग ह्यांनी त्याचं सगळं त्याचं कलाकौशल्य वापरून ती अख्खी चौपाटी तिथं शिफ्ट गेली. आता ती कंजेस्टेड आहे, तुम्हाला टेबल लावून बी तिथं तुम्ही तिथं खाऊ शकता. तिथं तुम्हाला उभं खावं लागायचं, चढण्यासमोर खेळली आहे, तुमचे 4 व्हीलर देतात, तिथं तो 2 व्हीलर लावायला प्रॉब्लेम आहे, तिथं तुम्ही 4 व्हीलर लावून तिथं तुम्ही खाऊ शकता फॅमिलीबरोबर. जे व्यवसाय करणारे होते चौपाटीवर तर त्यांचे व्यवसाय बी इथं आल्यानंतर वाढले. कारण तिथं तुम्हाला पार्किंगचा प्रॉब्लेम राहायचा अनेक जागांना. बरं काय होतं, काही जणांना खूप रस्त्यावर एक तर पार्किंगला जागा नाही, एकदमच रस्त्यावर कंजेस्टेड जागेमध्ये थोडंसं प्रॉब्लेम येतं. परंतु आता निवांत लोक आपला संपूर्ण परिवार घेऊन येतात आणि चांगला आनंद घेतात चौपाटीचा सगळे. आता आपण थोडे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बोलू की ही जी निवडणूक असते महानगरपालिकेची, ही टीमने लढवायची निवडणूक असते. तर तुमची ही जी टीम आहे ही इतरांपेक्षा वेगळी कशी आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा विशेष काय आहे असं तुम्हाला वाटतं? आता आम्ही सगळे नगरसेवक होतो, याच्या अगोदरही होतो, आणि आमचं एकमेकांशी कोऑर्डिनेशन आहे. एकमेकांशी म्हणजे काय होतं, बऱ्याचदा एकाच पक्षाचे नगरसेवक असले तर कोऑर्डिनेशन राहतं. जर वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडून गेले मग एकमेकांशी कोऑर्डिनेशन राहत नाही. मग पहिलं पाणी द्यायचं का पहिले रस्ता द्यायचा. बऱ्याच ठिकाणी असं होतं, मग रस्ता केला जातो, नंतर रस्त्यासाठी परत पाईपलाईन खोदली जाते. तर आम्ही तसं न करता आम्ही एकत्र
येऊन सगळ्या नागरिकांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेऊन त्याच्या पद्धतीने प्लॅनिंग करून पहिल्यांदा बेसिक गरज काय आहे पाणी, नंतर काय आहे ड्रेनेज, त्यानंतर मग रस्ता झाला पाहिजे, जेणेकरून ते जनतेचे पैसे आहेत ते सुद्धा वाया नाही गेले पाहिजे. अशा पद्धतीने प्लॅनिंग करून आम्ही एकत्र काम करतो. आता हे बिनविरोध झालेत, तरी पण हा माणूस आमच्याबरोबर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत बरोबर आहे. म्हणजे असं आमचं कॉर्डिनेशन येईल आमच्या पॅनलचं. आणि आता हे भगवानराव आत्ता आलेत, पण त्यांच्या मागच्या काळातसुद्धा विकास कामाला त्यांनी कधीच आडकाठी घातली नाही. ते विकास कामाला त्यांची कधीच नव्हती. विकास काम असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे. म्हणजे असे सगळे विकास कामाच्या माध्यमातून आम्ही पहिल्यापासून एकत्र राहिलेलो आहे, काम केलेलं आहे. आणि आम्ही ठरवलं आहे की एक जीवानी काम करायचं आहे, म्हणजे एकट्याने काय करायचं नाही. त्या पद्धतीने मागच्या वेळेससुद्धा आम्ही त्याच पद्धतीने लढलो आणि विजयी झालो. आणि ह्यावेळेससुद्धा चारी राष्ट्रवादीचे 3 एक तर झाला आहे आणि तिन्ही सुद्धा मोठ्या मताधिक्यानं तुम्हाला निवडून आलेले दिसतील. कॉर्डिनेशन राहिलं ना मॅडम, तरच लोकांबरोबर समोर जाऊ शकतो. नाही तर भोसलेंनी एक सांगायचं, मी एक सांगायचं, भागरे एक सांगायचं, पुढचं तसं न करता कॉर्डिनेशन ठेवलं म्हणूनच आम्ही 7 वर्ष एकत्र राहिलो. 7 वर्ष इतका विकास, नगर शहरामध्ये सगळ्यात विकसित भाग असेल तर वार्ड नंबर 14. आजही तिकडचे लोक पहिलीच तसं सांगायचे. भोसले भाषणात सांगतात की पहिले लोक सावडीला सांगायचे, आम्हाला सांगायचे लोक ते सावडीत जाऊन बघा कसं झालं, किंवा त्या गुलमर्ग जाऊन बघा कसं झालं. आता तिकडचे लोक सांगतात बघा तो भोसलेचा वाढ कसा झाला. लोक पाहायला येतात, झाडं ते सूर्यनमस्कारचे लावलेले स्टॅच्यू. वर्षापूर्वी कचरा डेपो होता, कचरा डेपो नगर शहराचा कचरा आणला जायचा. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून त्या कचरा डेपोचं सोनं केलं इन द सेन्स, म्हणजे तिथं जर 100 रुपये भाव होता तर आज तिथं 60-70 लाख रुपये भाव. ह्याचंच खरं श्रेय लोकांनाच आहे. लोकांनी चांगले लोक निवडून दिले म्हणून हे घडलं. आणि आम्ही चौघही तसं पूर्वी सगळे आम्ही बरोबर होतो, एकाच पक्षात सगळ्यांनी काम केलं. आम्ही सगळे लोकांच्या नागरिकांच्या कामाला, प्रभागातल्या विकासाच्या कामाला सगळे महत्त्व देणारे माणसं आहेत. म्हणजे आमचं एक असं ठीक आहे, निवडणुकीपुरती निवडणूक झाली, निवडणूक झाल्यानंतर मात्र कुठल्याही मतभेद बिलकुल आमच्या कोणामध्येच कधी राहिले नाही. नाही, असा विषय होता की मला नगर शहराचा प्रथम महापौर होण्याची संधी मिळाली. त्यावेळेस भोसले साहेब होते, भागानगरी होते आणि चोपडा होते. आम्ही सगळे शिवसेनेत होतो, अनिल भाईंच्या नेतृत्वाखाली काम करतो. आजही आता वरच्या लेवलला सगळे नेते विकासासाठी एकत्र आहेत. आज आम्ही पण ह्या प्रभागाच्या विकासासाठी संग्राम भाईंच्या नेतृत्वाखाली, सुजय विखेंच्या नेतृत्वाखाली आज इथं एकत्र आलेलो. आणि आता त्यावेळेस आमचं धनुष्यबाण चिन्ह होतं, आता घड्याळ. आणि लोकांना माहिती आहे हे तर आहेच, पण यांच्याबरोबर संग्रामभाई आहेत. आणि आम्ही आत्तापर्यंतच्या काळामध्ये जे त्यांना निधी मागत गेलो, जे काम त्यांना सांगितलं ते कधीच नाही म्हटले नाही. कारण त्यांचं बी म्हणणं होतं की तुम्ही कोणत्या चुकीच्या ठिकाणी पैसे वापरत नाहीत, तुम्हाला पैसे दिले ते योग्य ठिकाणीच तो काम होतं आहे, चांगलं काम होतं, ते सुद्धा त्यांनासुद्धा आवडतं. म्हणजे तुमच्याकडे कल्पना असते चांगली, त्यामुळं ते बी आम्हाला निधी देत गेले, आम्ही काम करत गेलो. सगळ्यांमधलं आमचं जे हे आहे ना, म्हणजे काम करत असताना एकोप आहे सगळं, आणि त्यात संग्रामभाईंची साथ, याच्यामुळं मग आम्हाला काम करायला कुठल्याच अडचणी आल्या नाहीत. म्हणजे आमच्या सगळ्यात एक उदाहरण सांगाल मागच्या निवडणुकीतलं, म्हणजे आमच्यातलं कॉर्डिनेशन किती भक्कम होतं, किंवा किती आम्ही 7 वर्ष झाली कंटिन्यू बरोबर आहे. आजही आम्ही 7 वर्षात एकही कार्यक्रम आम्ही एकमेकाला सोडून केला नाही. उलटा आमचं जर काही कामानिमित्ताने एखादं सहकारी आमच्याबरोबर नसेल तर एखाद्या कार्यक्रमाला गेलं तर लोक आम्हाला विचारतात, काय भानगडे आज तुमचा दुसरा सहकारी दिसत नाही, काय भानगडे आज तुमचं हे दिसत नाही. म्हणजे इतकं आम्ही, आणि मागच्या निवडणुकीचं उदाहरण आहे की आम्ही असं निवडणूक प्रचारामध्ये फिरत असताना एका उमेदवाराने भोसले साहेबांच्या विरोधात फॉर्म भरलेला होता, आणि आम्ही असं त्यांच्या गल्लीतून चाललो होतो प्रचार करत. आमची प्रचार फेरी होती सगळी. आता त्यांच्या विरोधात फॉर्म भरलेला असल्यामुळं आम्ही आपले सगळेच सरळ निघालो होतो, त्यांच्याकडे काही गेलो नाही की बाबा आपल्या सहकार्याच्या विरोधात या फॅमिलीतल्या नागरिकांनी फॉर्म भरलेला आहे. मग आम्ही आपलं सरळ चाललो हात जोडत सगळे, ते घर सोडून. मग यांनी सगळ्याला थांबवलं आम्हाला, नाही म्हणे थांबा आपल्याला यांच्याकडेही जायचं म्हणे. मग तिथं गेल्यानंतर त्या परिवाराचे यांचेही संबंध चांगले, पण आता काही वेळेला थोडेसे कुठल्या तरी गोष्टीवरून मग काही किरकोळ मतभेद वगैरे होत असतात, चालू असतात राजकीय क्षेत्रामध्ये. तर मतभेद काय नाही, तर त्यांची इच्छा आपल्याला आणि मग तिथं गेलो. मग त्यांनी सांगितलं बाबा त्या परिवाराचे यांचेही एकदम चांगले संबंध. ते म्हणले ठीक आहे, आता तुमच्या घरातला सदस्य उभा आहे निवडणुकीला, तुम्हाला मात्र मला काही मतदान करता येणार नाही, परंतु म्हणे माझे हे 3 सहकारी आहेत, तर ते 3 सहकार्याला मात्र तुम्ही ते तुमचं
मत द्या. म्हणजे इतकं कोऑर्डिनेशन पक्कं होतं, हे तुम्हाला बहुतेक पाहायला मिळत नाही. आणि आमच्या खरं विजयाचं श्रेय तेच आहे. म्हणजे आता आम्ही जे बरोबर चालू किंवा आत्ताही आम्ही ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने निवडणुकीत आम्ही चौघही सामोरे जातो आहे, म्हणजे फुलसुंदर साहेब असतील, भोसले साहेब असतील, चोपडा साहेब असतील, मागं शीतलताई होत्या, संग्रामभाई यांच्या नेतृत्वाखाली अगदी आम्ही एकजुटीनेच याला सगळं, आणि तेच खरं आमच्या विजयाचं श्रेय की आम्ही सगळे एकजुटीने, म्हणजे कुठं आम्ही काही ठिकाणी गेलो बी एखाद्या कार्यक्रमात सिंगल, आणि तिथं जरी विचारलं तरी आम्ही तिथंही सांगतो 4 घड्याळाला मतदान करायचं, 3 घड्याळाला मतदान करायचं. म्हणजे असं कुठेही एकटं जरी कुठं गेले काही तरी ते सांगताना सगळ्या उमेदवाराचाच प्रचार करणार, सिंगल बिलकुल सांगत नाही. उलटा एखादा जर म्हणला ना की नाही बाबा माझे थोडं यांच्याशी नाही, मी तुम्हाला 2 दिला, आम्ही त्यांना सांगतो बाबा ते आम्हालाही देऊ नको, द्यायचं तर सगळ्या पॅनलला दे, आता आम्हालाही देऊ नको. म्हणजे इतकं सगळं कॉर्डिनेशन आहे पॅनलमध्ये, आणि हेच खरं आमच्या यशाचं गमक आहे. आणि मागच्या वेळेस जसं आम्ही काम केलं एक जीवानी, आत्ता बी तसं आहे. आणि विकास कामाची जोड आहे त्याला, त्याच्यामुळंच आज समोर पॅनलसुद्धा झाला नाही. असे कोणी एका पक्षात उभा आहे, कोणी दुसऱ्या पक्षात उभा आहे, कोणी अपक्ष आहे, म्हणजे एक पॅनलसुद्धा बनवता आला नाही समोरच्या विरोधकांना, समोरच्या पक्षाला. म्हणजे असा अख्खा पॅनल नाही आहे कुठंच, आमच्यासमोर पॅनलच नाही आहे. यांच्यासमोर एका पक्षाचं आहे, यांच्यासमोर एका, माझ्या एका, म्हणजे असं सगळे वेगळे वेगळे पॅनल बी नाही झाला ह्या विकासाच्या कामावर. आणि या सगळ्या लोकांच्या विश्वास जो आहे आमच्यावर, त्याच्यामुळे ते सगळं झालं. आणि आत्ताचा जो पॅनल आहे ना आमचा, म्हणजे सगळेजण नागरिकांची एकदम समरस झालेली, एक कौटुंबिक नातं हे वर्षानुवर्षापासून निर्माण झाले. प्रत्येक नागरिकाशी असेल, प्रत्येक आमच्या माता भगिनी असतील, प्रभागातील सगळ्यांशी. म्हणजे आता फुलसुंदर साहेब म्हणलं तर ते सुद्धा आता एक चांगला संवाद असणार, म्हणजे गोड नगरसेवक म्हणून की अत्यंत चांगलं आदमीने सगळ्याशी बोलणार. दुसरे आमचे चोपडा साहेब आहेत, तर त्यांना एक हक्काचा मनुष्य म्हणून त्या ठिकाणी आमच्या प्रभागात मान्यता आहे. किंवा भोसले साहेब आहे, तर भोसले साहेब म्हणजे की बाबा हरित नगरसेवक, म्हणजे जे सगळ्यात जास्त झालं जगवले, लावले आणि जगवले याच्यामुळं, किंवा मला मोबाईल नगरसेवक म्हणून, म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या विश्वासास पात्र ठरलो की आम्ही कुठेही लोकांशी असा आमचा संवाद कधी तुटू दिला नाही. निवडणुका असो नसो, आमचं आज निवडणूक झाली का दुसऱ्या दिवशी लगेच काम चालू होतं. असं काही नाही की आता निवडणुका झाल्या आता पुढे फिरायला गेले, फोन बंद केला आणि झोपले. आमचं सेकंड डे परत सकाळपासून काम चालू होतं. आज निवडणूक झाली, आमच्या संवादची तीच आज सुद्धा म्हणजे इलेक्शन सुरू आहे, प्रचार सुरू आहे, तरी लोकांचे कामं येतात. तरी आमचं हे झालंय, ड्रेनेजचे प्रॉब्लेम झाला, पाणी नाही आलं, कुठं काय लाईटचा प्रॉब्लेम झाला, अजून काय असं, म्हणजे रोज आम्हाला असं आज सुद्धा बंद नाही, आज बी कामं चालूच आहे. म्हणजे इलेक्शनमध्ये असताना सुद्धा. म्हणूनच लोक आम्हाला हे करतात ना की बुवा ह्याला सांगितलं तर, जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याला सांगितलं तर काम होणार आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की नगर शहरामधला सगळ्यात चांगला उत्तम असा तुमचा प्रभाग आहे, तर आदर्श प्रभाग आहे निश्चितच. तर ह्या प्रभागासारखा प्रभाग क्रमांक 14 सारखे इतरही प्रभाग व्हावेत, ह्यासाठी तुम्हाला काय वाटतं की तुमची कोणती गुरुकिल्ली आहे, किंवा कोणती तुम्ही सल्ला तुम्ही द्याल का, किंवा एक अशी तुम्ही ऍक्शन प्लॅन तुम्ही फॉलो केलात की ज्यामुळे हे तुम्ही यशस्वी करू शकलात? कसं आहे बरं का, त्यांना नागरिकांची पण साथ पाहिजेत. आणि आता त्यांनी सांगितलं, संग्राम भाईंनी 150-200 कोटी रुपये नगर शहराला आणले. हे कामं पैशाशिवाय होत नाही, आणि पैसे तिथं भांडून आणावं लागतं. ते भांडून पैसे आणल्यामुळं आज नगर शहरात बरेचसे बहुतांश रस्ते, म्हणजे तुमचा कोठी रोड तर झालेलंच आहे, आपलं गुलमोहर रोड असेल, पाईपलाईन रोड असेल, हे सगळे रस्ते आज कॉन्क्रीट झालेले. पत्रकार चौक ते नालेगाव, त्याच्यानंतर नालेगाव ते तुमचं आयुर्वेदपर्यंतचा रस्ता, आयुर्वेद ते शक्कर चौक, त्याच्यानंतर शक्कर चौक ते आनंदधाम रस्ता, आनंद महात्मा फुले चौक ते सारसनगर, समजा इम्पिरियल चौक ते बोरडगाव रोड, हे सगळे रस्ते दर्जेदार आणि चांगली झाली. हे कशामुळे झालं? पैशामुळे झालं. आणि पैसे आणणारा माणूस भक्कम होता. संग्राम भाईंनी ते वरिष्ठ पातळीवर त्यांचं सगळं वापरलं, व्हिटू वापरले आणि ते पैसे आणले, म्हणून हे कामं झाली. आणि भविष्य नगर शहरात सुद्धा असे पैसे आल्यानंतर त्याच पद्धतीने दर्जेदार कामं व्हायला पाहिजे. आता ह्या कामाच्या माध्यमातूनच जे संग्राम भाईचा जो निधी आहे, हे जे रोड रस्ते दिसत आहेत लोकांना, इतक्या 50-50 वर्षाच्या काळामध्ये आज दिसायला लागले. आणि ह्याच विषयावर, या विकासाच्याच विषयावर तुम्हाला ही सत्ता राष्ट्रवादी भाजपची तिथं दिसणार आहे. आणि ती बी अशी तशी नाही, एकदम बहुमताने दिसणार आहे. आणि आमदार संग्राम भाईंनी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणला की गेल्या 25-50 वर्षात नगरपालिका असताना, महानगरपालिका असताना
अनेक पुढारी होऊन गेले किंवा अनेक नेते होऊन गेले, परंतु आज जितक्या मोठ्या प्रमाणात शेकडो कोटीचा निधी या शहरासाठी उपलब्ध झाला आणि स्वतः जातीने संग्रामभाईंचं तर लक्ष आहेच, परंतु जी खालची टीम आहे, जसे आता सगळे नगरसेवक होते खाली, तर त्यांनी बी त्याचं योग्य पद्धतीने नियोजन केलं की संग्रामभाई पैसे द्यायला तयार आहे, पण त्यांना काय आवडतं तर तुम्ही योग्य पद्धतीने त्या संकल्पना मांडा, योग्य पद्धतीने ते दर्जेदार कामं करा, त्या क्वालिटीचे करा, याला त्यांचं प्राधान्य असतं. आणि म्हणून आज ज्या पद्धतीने याला जी खालची पळी असते 2 नंबरची नगरसेवक असतात त्या प्रभागातले, संग्रामभाईंनी मोठ्या प्रमाणात निधी आणला. त्यांची ती संकल्पना असेल की एकदम चांगलं शहर झाले पाहिजे, चांगल्या वास्तू झाले पाहिजे, हे सगळं, परंतु त्याला जे खालचे नगरसेवक मंडळी जी असतात तर त्यांना सुद्धा तितक्याच संकल्पना, तितकंच काम करून घेण्याची जिद्द, तितकेच दर्जेदार कामं होण्याकरता त्याला खूप पाठपुरावा लागतो दर्जेदार कामं होण्यासाठी. तर हे सगळं जेवढे 4 नगरसेवक होते तर या सगळ्यांनी त्या पद्धतीने काम केलं, म्हणून हे चित्र आज 14 मध्ये दिसतंय. आणि हे चित्र पुढं जर त्या पद्धतीने सगळ्यांनी काम केलं तर शहराचं सुद्धा चित्र बदलायला वेळ लागणार नाही. आणि महापौर आमच्या पक्षाचा झाला, आमदार साहेब त्याच पक्षाचे आहेत, निधी येणार वर युतीचे सरकार आहे आणि त्या माध्यमातून जो विकासाचा जो रथ आहे जो चालू आहे आता फास्ट, त्याच्यापेक्षा फास्ट पडणार आहे, डबल. आता राज्यामध्ये स्पीड मिळणार आहे. भाजप राष्ट्रवादीची सत्ता आहे, देशामध्ये पण राष्ट्रवादी बरोबर आहे. तसे म्हटले तसं शहरात आमदार ज्या पक्षाचे त्याच पक्षाची सत्ता जर आली तर सुसूत्रता येईल निधी आणण्यामध्ये आणि कामं करण्यामध्ये, तर ते नक्कीच ह्या युतीमुळं घडू शकतं आणि घडणार. त्याचबरोबर आता आमच्या प्रभागात ते इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेज आहे, ITI कॉलेज आहे, त्या पॉलिटेक्निक कॉलेजला जर इंजिनिअरिंगचा दर्जा दिला तर आज आपले नगर शहरातले मुलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला पुण्याला इकडं तिकडं जातात शिकायला. ते कॉलेज जर तिथं झालं डिग्री कॉलेज तर निश्चित ज्या प्रभागातच आलं ते नेमकं आमच्या, आणि ते आम्ही सगळेजण मिळून तो पाठपुरावा करणार आहे. तिथं डिग्री कॉलेज झालंच पाहिजेत असं आम्ही 8 तास करणार आहे आमदारांकडे, ते वरती फॉलो करतील. आणि ते जर इंजिनिअरिंग कॉलेज झालं तर तिथं लोकांना रोजगार मिळेल. हे म्हटले तसं लोकांकडं हॉस्टेल्स तयार होतील, मेस तयार होतील, हा एक विकासच आहे. आता नगर शहरात मेडिकल कॉलेज होत आहे म्हणतात, ती पण एक गरज आहे. मेडिकल कॉलेज जर नगर शहरात झालं तर गरजू रुग्णांना 2 रुपयात तुम्हाला सगळे सुपर स्पेशालिस्ट मिळतील आणि ते नगर शहरात होणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या प्रभागात तर ते 30 कोटी रुपयाचं हॉस्पिटल झालंच, खूप मोठं हॉस्पिटल झालं ते, म्हणजे नगर शहराची मान उंचावला असं हॉस्पिटल झालेलं आहे. तिथं सगळ्या सुपर स्पेशालिस्ट येणार आहेत, सगळ्या सोयीसुविधा आहेत. पण जर गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज झालं तर आज महाराष्ट्रातून मुलं तिथे ॲडमिशन घेतील, सगळ्या विषयाचे सुपर स्पेशलिस्ट नगर शहरात येतील आणि लोकांना 2 रुपयाच्या केस पेपरमध्ये सगळ्या सेवा, आरोग्याच्या सेवा, मूलभूत सेवा तिथं मिळतील. तर ते हे 2 विषय ज्या म्हणजे रस्ते, पाणी, लाईट व्यतिरिक्त हे 2 विषय सुद्धा व्हावेत अशी आम्ही सगळेजण मागणी करणार आहोत आणि त्याचं फॉलोअप घेऊ. तुम्ही मग अशी म्हणालात की 150 कोटी निधी आलात, सर म्हणालेत की शेकडोंमध्ये निधी आला, तर नेहमी नागरिकांचा हाच प्रश्न असतो की निधी एवढा मिळतोय पण ही पारदर्शकता निधीबद्दलची विकास कामांसाठी तुम्ही कशी राखणार आहात? आता हे पारदर्शकता म्हणजे आता समजा आमदारांनी पैसे आणले, महापालिकेला दिले, हे राबवणारी एक यंत्रणा असते. महापालिकेचं PWD ऑफिस असतं, तिथं डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह कोणत्या ठेकेदाराला काम देतात, ते काम कशा पद्धतीने होतं ह्याचे पाहणी करणं हे त्यांचं काम आहे. आणि आम्ही नगरसेवक म्हणजे वॉचमॅनच असतो, त्यांनी बघितलं पाहिजे ते काम दर्जेदार होतं का नाही होतं, ह्याच्यात ते प्रपोर्शनप्रमाणे मटेरियल वापरलं जातं का नाही जातं. कारण हे वारंवार हे रस्ते, केलेले रस्ते, जनतेचे पैसे हे टिकले पाहिजे, हे म्हणून आम्ही सुद्धा त्या भूमिकेतच नगर शहराच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याच भूमिकेत राहणार. आणि हे रस्ते आणलेला जो निधी आहे किंवा जो नागरिकांचा पैसा आहे याचा योग्य विनियोग व्हावा याच्याकरता आमदार साहेब स्वतः आग्रही आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वतः जातीने लक्ष आहे त्यांचं काम होत असताना. आणि आता तुम्ही म्हणले ना पारदर्शकता, आता ई टेंडरिंग पद्धत आहे, म्हणजे आता काही तुम्हाला नाही सगळं खुलं असतं, राज्यातून लोक टेंडर भरू शकतात, कुठूनही मनुष्य टेंडर भरू शकतो. त्याच्यामुळे आता काही त्याच्यात गैरकृत्य होण्याचा काही आता विषय राहिलेला नाही, कारण सगळे आता ई टेंडरिंग सिस्टीम आलेली. त्याच्यामुळे आता तुम्हाला काही पूर्वीसारखं मॅनेज करणं किंवा हे करणं ह्या गोष्टी आता राहिलेल्या नाही. हे वरपासून समजा राज्य शासन असतं, महापालिका स्तरावर असतात. आता याच्यामध्ये कुठं तुम्हाला अशी करप्शनला कोणालाच या ठिकाणी संधी ठेवलेली नाही कुणीच. म्हणजे एकदम पारदर्शक पद्धतीनेच आता कामकाज चालू आहे. कारण ई टेंडरिंग त्याच्यामध्ये कुणीही जो दर्जेदार कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तो काम करू शकतो. आणि याच्यात
स्वतः आमदार साहेब प्रचंड आग्रही असतात की स्वतः उभं राहून, म्हणजे अनेक वेळेला काही वेळेला जर पुढं असं वाटलं की बाबा या ठिकाणी काही रस्त्याच्या दर्जामध्ये काही कमी जाणवते, तर त्या ठिकाणी परत तोडून परत रस्ते करायला लावलेत. म्हणजे आणि- त्या कामाच्या तिथं म्हणजे जिथं कामाची सुरुवात आहे त्या तिथं बोर्ड लावला जातो आता. हे काम कुठून कुठपर्यंत आहे, किती लाखाचं आहे, किती कोटीचं आहे, त्याचे जनतेला बी समजतं. ते पहिल्या काळात हे लागत नव्हतं काहीच. दुसरं असं की तो यांनी जे सांगितलं भोसले साहेबांनी, ती आयडिया किंवा संकल्पना ती त्यांचीच आहे. जिथं काम चालतं तिथं असं बोर्ड लावला जातो, त्याच्यात ठेकेदाराचं नाव सुद्धा लिहिलं जातं. तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, ठेकेदाराचा मोबाईल नंबर त्याच्यावर असतो. त्यामुळे जर कोणी गैरकाम किंवा चुकीचं काम करत असेल तर नागरिक सुद्धा सांगतात ना, पण तो करतच नाही रॉंग काम, कारण त्याच्यावर त्याचा नंबर ते लिहिलेलं आहे. तर डायरेक्ट आमदार साहेबांना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना सांगतात की बाबा ते आमचं चुकीचं काम होतं. त्यामुळं आता तरी ती पद्धत राहिली नाही. जसं पहिली सांगायचे की रस्ताच केलेला पण रस्त्याचे पैसे घेतले, आता ते होणार नाही. तुमच्यातील एक उमेदवार या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेत, तर त्यामागचं कारण काय आहे, किंवा तुम्ही कोणती यंत्रणा त्यामागे लावली होती का? काहीच यंत्रणा लागली. त्यांचं काम आमच्या प्रभागात आमच्या 4 नगरसेवकाचं काम, आमदार साहेबांचं काम, मी तेच सांगितलं तुम्हाला की समोर पॅनलसुद्धा झाला नाही. हे असेच बळच उभं राहिलेत काहीतरी हे करून, म्हणजे पॅनल नाही बांधला, यांच्यासमोर माणसं बी नाही राहिले. आता यांच्यासमोर बी एकच माणूस आहे, माझ्यासमोर बी एकच आहे, आणि काही म्हणजे तर बळजबरीने झालेले, म्हणजे सगळेच बिनविरोध झाले असते. आज अशी परिस्थिती. एक काम दिसतं त्यामुळं सक्षम चांगला माणसं उभं राहण्याची समोर माणसंच राहिले नाही. म्हणजे भगवानराव होते आमच्या विरोधात, ते ह्या पॅनलमध्ये आले, आणि ते आल्यामुळं तो पॅनल अजून मजबूत झाला. त्याच्यामुळे समोर लोक त्यांनी सगळ्यांनी टाळ उभं राहण्याचं. त्याच्यामुळं काय चालेल. दुसरं असं आहे की आणि हे सामान्य माणूस आहे हा, म्हणजे एक पाण्याचं दुकान चालवणारा माणूस आहे. एक कढी वडा त्यांचं एक दुकान आहे, ते त्यांचा मुलगा चालवतो. म्हणजे हे काय मोठे पैशावाले नाही, काय ह्यांची कुठे दादागिरी नाही, काय असा विषय राजकीय वारसा नाही. नाही. सामान्य माणूस हा बिनविरोध होण्याची ही पहिली वेळ आहे. ही फक्त एक कामाच्या जीवावर. कोणतेही जे बिनविरोध व्हायला जे काय अस्त्रशस्त्र लागतात, दादागिरी लागते, मॅन पॉवर लागतं, पैसे लागतात, पैशाचा दाखवला जातो, दुसरं काही अजून प्रयत्न, तो एकही गुण त्याच्यामध्ये नाही. आमचा सहकारी, आम्हाला अभिमान आहे त्याचा, एकही गुण त्याच्यामध्ये नाही. फक्त भोसलेंनी सांगितलं, फक्त कामाच्या जीवावर आणि लोकांच्या प्रेमाने आशीर्वादाने तो बिनविरोध झाला. बिनविरोध झाला त्या दिवशी अख्खा दिवस दिवाळी झाली. ते महात्मा फुले चौकात 2-3 दिवस लोक शेकडोने भेटायला यायचे. आम्ही सांगायचो अहो सोडा, तो झाला, तर तो आमचं कामच आहे, आम्हाला तो प्रचाराला पाहिजे. पण लोकांचं प्रेम इतकं होतं की लोक त्याला सोडतच नव्हते. पुन्हा एकदा भरोसा प्रगतीची वाट, ही जी टॅगलाईन तुम्ही यूज करता, तर त्यासाठीचा तुमचा जो अर्थ काय? आता याबाबत समजा ज्या काही मूलभूत सोयीसुविधा होत्या त्या आता पुरवल्या. आता प्रभागात रस्ते, दर्जेदार रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज ही सगळं झालं आहे. त्याच्याही आता पुढं एक पाऊल जाऊन, ज्याप्रमाणे आमदार संग्रामभाई जगताप यांनी एक संकल्प केला किंवा एक स्वप्न पाहिलं आहे की आपलं शहर हे इंदोरसारखं स्वच्छ शहर म्हणून त्याला आपल्याला क्रमांक पाठवायचं आहे. आता प्राथमिक ज्या गरजा होत्या नागरिकांच्या, लाईट, वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज हे झालेलं आहे. त्याच्याही पुढं एक पाऊल पुढे आहे हा प्रभाग. म्हणजे मग तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं आहे, तिथं म्युझिकल फाउंटन झालं आहे, तिथं साई उद्यान झालं आहे, हे तर झालं आहे. पण आता या प्रभागामध्ये येणारा जो आम्हाला पुढं पैसे आहेत निधी, तर तो सुशोभीकरणासाठी, म्हणजे जे सुशोभीकरण आहे प्रभागाचं सुशोभीकरण आहे, मग चौकांचे सुशोभीकरण असतील, ओपन स्पेसचे सुशोभीकरण असतील, चांगले दर्जेदार गार्डन उभं करणं असेल, त्याचबरोबर जसं आमदार साहेबांनी स्वप्न पाहिलं की हे शहर आपल्याला इंदोरच्या धर्तीवर स्वच्छ ठेवायचं. आता आम्हाला खऱ्या अर्थाने सगळ्यांना मिळून त्या धर्तीवर काम करायचं की या शहराला, आमचं सगळ्यांचं स्वप्न येते की आमदार साहेबांनी जे स्वप्न पाहिलं की या शहराला क्रमांक 1चं शहर स्वच्छता अभियानामध्ये करायचं, तर त्याच्यासाठी आम्ही सगळे अहोरात्र परिश्रम करणार आहोत. आणि या शहराला स्वच्छता अभियानामध्ये प्रथम 1 क्रमांकाचं पारितोषिक मिळवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. आणि सुरुवात आमच्या प्रभागापासून करणार आहे. आमचा प्रभाग लोकांना स्वच्छ दाखवणार आहे. नगर शहरामध्ये तो स्वच्छ झाला की ॲटोमॅटिक आपले शेजारचे लोक बी काम करतात. त्याच्यामध्ये लोकांना सुद्धा इन्व्हॉल्व करून घेणार आहे. तसा आमचा प्रभाग स्वच्छच आहे म्हणजे इतरपेक्षा. पण ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून काही गोष्टी असतात. म्हणजे एक बी कचरा आपल्या रोडवर दिसला नाही पाहिजे, एक कागद दिसला नाही पाहिजे. ह्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आपल्याला काम म्हणजे कचऱ्याच्या विषयी आणि झाडांच्या विषयी काम करायचं आहे. आणि नगर शहरामध्ये आपल्याला नगर शहर 1 नंबरवर न्यायचं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये.
तर एक सुरुवात आपल्यापासून आपण केली पाहिजे. सुरुवातच आपण केली पाहिजे, तरच पुढं होतं ते. चांगल्या ते आम्ही कामाची करणार. सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे. पहिल्यांदा आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे, मग आपल्या सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवली. जेव्हा आम्ही स्वतः ही सुरुवात करतो त्यावेळेस नागरिक पण आमच्या बरोबर येतील आणि त्याच पद्धतीने सगळं नगर शहर अशा पद्धतीने घडलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. हे काही एका माणसाचं काम नाही, हे सगळ्यांचं काम आहे आणि त्याच्यात नागरिकांचाही सहभाग. हे म्हटले तसं आपण केलं तरच नागरिक करतील, नाही तर आपणच रस्त्यावर थुंकतोय, मग दुसऱ्याला बोलायचं आपल्याला अधिकार नाही. आपण झाडं लावायची प्रत्येकाने त्याच्या दारासमोर, मग आपोआप सुरुवात होती. आता तुम्ही नागरिकांचं सांगितलं, तर शेवटी तुमच्या मतदारसंघातील किंवा प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांना, मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? हे हा प्रभाग हे आमचं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतली. त्याच्या सुखात दुःखात आणि यांनी सांगितलं सगळं सोयी सुविधा देणं हे आमचं कर्तव्य. आम्ही नगरसेवक नाही तर सेवक म्हणून तिथं राहणार आहोत आणि त्या सेवेसाठी जी जी मदत लागेल ती आम्ही करायचा प्रयत्न करतो. काम करत आलो आहे ताई. यानंतर 7 वर्ष आम्ही खूप काम केलं आहे, याही पुढे करत राहू. लोकांचे आशीर्वाद आम्हाला हवेत. या माध्यमातून मी असं सांगेल की बुवा 7 वर्ष आम्ही खूप काम केलं, कुठेही कामाला कमी नाही पडलो. कोणीच आमच्या चारीपैकी कोणी नाही. शीतलताई आमदारांच्या पत्ते असून सुद्धा ते सुद्धा फोन घ्यायचे आणि फोन लोकांना म्हणजे कर्मचाऱ्यांना काम सांगायचे. असं कोणी कमी, सगळ्या ज्यांनी तरी त्याची बाजू सांभाळली. सगळ्याच बाजू तर भोसले ती सांभाळली, कारण आमच्या टीमचे हिरो आहेत ते, आमचे मार्गदर्शक होते. ज्या दिवशी मागची 2018 जेव्हा निवडणूक झाली, निवडून आले होते, तर कामाचं नियोजन योग्य पद्धतीने व्हावं. नाही तर काय होतं आहे की उद्या सारथनगरला मला फोन आला तर मी काहीतरी करायचं, मग भागनगरीने काहीतरी करायचं, भोसलेने काहीतरी करायचं. तर त्यांनी तेव्हाच वाटून दिलं होतं की सारथनगर हा खूप मोठा एरिया आहे, क्षेत्रफळाने खूप मोठा आहे, तिथं मतदार जरी कमी असले पण विकसित भाग आहे, तो भागनगरीने पाहिजे. आम्ही 24 तास लोकांमध्ये आहे. कधी बी फोन केला असता असं कोणी तुम्हाला सांगणार नाही की रात्री 2 वाजता किंवा 3 वाजता ह्या 4 कोणी फोन उचलला नाही. आमचं काम झालं नाही. 100% काम सकाळी तुम्ही कंप्लीट केली, दुपारपर्यंत काम तुमचं आम्ही केलेलं आहे. जर एखादा मोठा इश्यू असेल, समजा घाण पाण्याचा इश्यू असतो, त्याला खूप वेळ लागतो सॉर्ट व्हायला. कुठे ड्रेनेज त्याला जॉईंट झाले, कुठं काय झालं, त्याला 4-8 दिवस लागू शकतात. पण त्याची पर्याय व्यवस्था आम्ही करतो ना. त्याला टँकर्स पुरवतो, त्याला कुठेतरी पाण्याची व्यवस्था करतो. पण काम केलं आहे एकदम पक्क. 5-7 वर्ष खूप काम केलं आहे. याही पुढं आम्ही करणार. हे आश्वासन नाही, वचन नाही. आश्वासन नाही करायचं, वचन आम्ही तुम्हाला देतो की याही नंतर 5 वर्ष आम्ही तुमच्यातच राहणार, तुमचं कुटुंब बनवणार. 25 वर्ष झाले ना आम्ही इथंच काम करतोय, इथंच नगरसेवक म्हणून उभा राहिलो. 4-4, 5-5 वेळा लोकांनी निवडून दिलं. हे काम करत असल्यामुळेच हे झाले त्या सगळ्या गोष्टी. हे विश्वास आहे लोकांचा. मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे उभे असले जे पॅनलचे सर्व सदस्य आहेत, तर आता आपण सगळ्यांनी विकास झालेला पाहिलाच आहे, विकास करतानाही पाहिला आहे आणि सगळेजण डोळ्याने आपले अनुभवत आहेत. पण विकासाबरोबरच खरं माणसाची पारख होती ती संकटात आणि अडचणीच्या वेळेला. आणि ज्या वेळेला कोरोनासारखं जीव घेणं संकट होतं त्यावेळेला सुद्धा म्हणजे स्वतः आमदार साहेब असतील, भोसले साहेब असेल, मी असेल, चोपडा साहेब असतील, फुलसुंदर साहेब असतील, आम्ही कुणीही फोन बंद करून किंवा घरात बसलो नाही. त्याही वेळेला आम्ही फील्डवर काम करत होतो. म्हणजे अगदी सिव्हिल हॉस्पिटल असेल, बूथ हॉस्पिटल असेल, ज्या ज्या ठिकाणी कोरोनाचे उपचार होत होते त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन प्रत्यक्ष फिजिकली कोणाला बेड उपलब्ध करून देणं असं, ICUचा बेड उपलब्ध करून देणं असं, त्यांना ऑक्सिजन उपलब्ध करून देणं असं, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणं असं, हे अगदी आम्ही फील्डवर जाऊन काम केलं. बरं त्याच्यानंतर मग आपल्या प्रभागातले नागरिक असतील किंवा आपल्या शहरातले नागरिक असतील याच्याकरता आमदार साहेबांनी की हे यांचं आरोग्य सुरक्षित राहावं त्याही काळात याच्याकरता ज्या लस आल्या होत्या तर त्या लस आपल्या शहरातल्या नागरिकांना, आपल्या प्रभागातल्या नागरिकांना प्राधान्याने कशा देता येईल, त्यांचं आरोग्य कसं सुरक्षित करता येईल याच्यावर सुद्धा प्रचंड काम केलं. बरं हे करत असताना आमच्या सगळ्यांच्या घरात कोरोना शिरला. आम्ही काय व्हायचं दिवसभर या सगळ्या प्रक्रियेत असायचो, ह्या हॉस्पिटलला जा, त्या हॉस्पिटलला जा, त्या हॉस्पिटलला जा, हे सगळं करत असताना कितीही काळजी घेतली तरी शेवटी हे सगळं फिरल्यानंतर तो कोरोना आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये घुसला ना. त्यावेळेला सुद्धा आमदार साहेबांचे वडील आदरणीय आपल्या सगळ्यांचं शरद असताना अरुण काका जगताप असतील यांना त्यावेळेला कोरोना झाला होता, संग्रामभाई यांच्या आईंना झाला होता,
त्याच्यानंतर त्यांचे भाऊ भाऊजाई यांनासुद्धा काकांना मग त्यावेळेला मुंबईला हलवलं होतं. त्याच्यानंतर मग भोसले साहेब आहे, भोसले साहेबांच्या पत्नी असतील, त्यांच्या आई असतील, यांनाही कोरोना झाला होता. स्वतः भोसले साहेब हे थोडे जास्त सिरियस झाल्यामुळे त्यांनाही त्यावेळेला पुण्याला हलवण्यात आलं होतं. आमचे चोपडा साहेब आहेत, त्यांनासुद्धा 2 वेळेला त्या काळामध्ये कोरोना झाला. आमच्या फुलसुंदर साहेबांना झाला. आमच्याही परिवारामध्ये त्यावेळेला कोरोना झाला. आमची एकत्रित फॅमिली आहे, आमचे सगळे भाऊ भाऊजाई, आमची बहीण किंवा आमची आई, आम्ही सगळे एकत्रच राहत होतो. तर आमच्याही घरामध्ये त्यावेळेला कोरोनाने शिरकाव केला आणि आमच्या घरात 7 ते 8 सदस्य त्यावेळेला कोरोना बाधित झाले होते. त्यामध्ये एक म्हणजे आमची वहिनी आणि भाऊ जास्त सिरियस झाले. त्याच्यानंतर मग त्या काळात आमच्या घरात एक दुःखद घटनाही घडली. त्यावेळेला माझ्या आईला त्यावेळेला निधन झालं, त्यांनाही आम्हाला गमावावं लागलं. तर याचं सांगण्याचं आमचा उद्देश हाच आहे की इतकं मोठं जीव घेणं संकट असताना सुद्धा आम्ही कुणीही सामाजिक बांधिलकी सोडली नाही. सामाजिक बांधिलकीतूनच आम्ही हे सगळं करत आलो. जरी जीव घेणं आजार होता, हे होतं, पण आम्हाला त्यावेळेला असं वाटत होतं की त्यावेळेला सगळेच भयभीत झालेले होते. तर त्यावेळेला या नागरिकांना, या आपल्या प्रभागातल्या बंधू भगिनी असतील, नागरिक असतील, यांना आधार देण्याचं काम त्यावेळेला सुद्धा करणं आम्हाला गरजेचं वाटत होतं आणि त्यावेळेला आम्ही त्यांना आधार देण्याचं सगळं काम केलं. भोसले साहेबांनी सुद्धा त्यावेळेला लाखो रुपयाचे किराण्याचे किट वाटल्या. आमदार साहेबांनी सुद्धा शहरामध्ये हजारो लोकांना अन्नधान्याचे किट वाटले. म्हणजे ही सामाजिक बांधिलकी, म्हणजे तुम्ही आम्हाला त्यावेळेला त्या संकटात ओळखलं, पारखलं, तो विश्वास तुम्ही आम्हाला टाकला आमच्यावर, तर आम्ही त्याला कुठंही तडा जाऊ दिला नाही. अगदी जीव घेणं संकट आलं तरी त्याही वेळेला आम्ही या सगळ्यांसाठी कामच करत आलो. इथून पुढच्याही काळात आपण सगळ्यांनी जर या प्रभागातील नागरिकांनी, मतदार बंधू भगिनींनी आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिले, तर जसं आत्तापर्यंत आम्ही सगळ्यांसाठी काम करत आलो, याच पद्धतीचं काम आम्ही निरंतर या सगळ्या नागरिकांसाठी असेल, आमच्या महिला भगिनींसाठी असेल, या प्रभागातल्या नागरिकांसाठी असेल आणि शहरातल्या नागरिकांसाठी आम्ही करण्याचा निश्चित पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आता नुकत्याच झालेल्या स्नेह मेळाव्यामध्ये आमदार संग्राम भाई यांनी तुमच्या विषयीचा एक किस्सा सांगितला होता. तो नेमका काय होता, काय सांगाल? तो किस्सा असा होता मॅडम की संग्राम भाई मी त्या वाकुडी रोडचं काम चालू होतं, ते व्हिडिओकॉनच्या तिथलं ते आता कॉन्क्रीटीकरणाचं काम, जो मोठा रस्ता आहे तो, तर तिथे एका बिल्डरचं जागा आणि एक ती पडलेली विहीर ती मध्ये येत होती नेमकी, आणि तिथं रस्ता बारीक होता, अरुंद होता. आणि तो यांचा भागवनरावचा ते मित्र आहे. मग त्यांना बोलावलं तर ते भागवनरावसुद्धा तिथे आले आणि त्यांनी त्यांना समजून सांगितलं की बाबा हे करावं लागेल, हे विकासासाठी आपल्याला गरजेचं आहे. आणि ह्यांनी त्यांना समजून सांगितलं. त्यांचा मित्र असल्याने त्यांनी ते पटकन ऐकलं. म्हणजे विकासासाठी ते सुद्धा म्हणजे विरोधात असल्याने सुद्धा आमच्याबरोबर आले, संग्राम भायाबरोबर आले आणि चांगलं काम त्यांनी करून दिले. हा तो किस्सा होता. म्हणजे विकासासाठी आम्ही कधीच वेगळे नव्हतो. म्हणजे त्यांचं बी नाही आमचं नाही. तर काय होतं, विकासाविरोधक असले का ते खोडा घालतात. मग एखादं म्हणलं असं काय देऊ नको, बंद पड काम, तो रस्ता थांबतो ना तिथं विनाकारण, ते कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. मग असं तो किस्सा होता. त्यांनी स्वतः येऊन ते तिथं उभं राहून त्यांनी ते करून घेतलं. ती विहीर पडलेली होती, मग ती सुद्धा बुजून घेतली. लोक कोणीतरी एकदम रोडच्या कडेला हे म्हणले बाबा एखादं आलं 2 व्हीलर तर ते त्याच्यात जाईन, तुला हे काढावं लागेल. मग त्यांनी त्यांना एकदम चांगल्या भाषेत सांगितलं आणि त्यांचा मित्र असल्यामुळे त्यांनी ते करून दिलं. मग त्यांनी उभं राहून त्यांनी ते रोड काम केलं. म्हणून आता बरेच विषय असे तुम्ही पाहिले पुण्याला जाताना, ते काय कोणतं गाव आहे ते, सगळे रस्ते रुंद, त्या गावाजवळ परत बारीक रस्ता, म्हणजे असे कोर्ट मॅटर झाल्यामुळे विनाकारण होतो आणि त्याच्यात विकास थांबतो. आणि तिथं सेम झालं असतं, रोड मोठा आणि तिथं जागेवर येऊन असं बारीक होत होतं. आता मोठं रोडचं काम तिथं वाडेगावाला वाडेगावला टर्निंगला मोठं, म्हणजे इंद्रप्रस्थापासून रस्ता सुरू झाला आहे, डॉक्टर कॉलनीपर्यंत आला आहे. ते दहाच्या मतात, भोसलेच्या मतात, तो डॉक्टर कॉलनीच्या बाहेरचा जो रोड आहे, एक बिल्डर मोठे त्यांचं होतं ते. आता तिथं मोठा रस्ता झाला, इतकं चांगलं वाटतं डोळ्याला रस्ता. जेव्हा आता त्याचं काम चालू आहे, 8 वर्षाचा तो रस्ता लोक नागरिकांसाठी खुला होईल, तेव्हा खरंच लोक दुवा देतील की बुवा भोसले साहेबांना, फुलसौदाला, मेन म्हणजे संग्राम भाईने की बुवा तुमच्यामुळे रस्ता मोठा झाला आणि लोक वाहतूक ओके झाली. सर धन्यवाद तुम्हा सर्वांना. तुम्ही तुमच्या प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला आणि ही मुलाखत दिली. तुमचे आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा.